सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार फडणवीस साहेबांच्या आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती स्थापित करण्यात आली। त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। महाराष्ट्रात प्रथमतःच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ह्या दोन्ही योजनेचा एकत्र असा अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावरती देण्यात आली। या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये दौरे करत असताना सुरुवात गडचिरोलीला केली। गडचिरोलीपासून हा प्रवास नाशिक, पुणे आणि आज मी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळं साताराच्या बद्दल बोलायचं झालं तर सगळे अवेअर असलेले लोक आहेत, कारण मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रमुख होतो तेव्हा सगळ्यात जास्त मुख्यमंत्री सहायता निधीची मदत या जिल्ह्यामध्येच प्राप्त व्हायची। या ठिकाणचा प्रत्येक नागरिक, पत्रकारांपासून सगळी जण आम्हाला डायरेक्ट मेसेज करायचे। इंडिव्हिज्युअल काम करण्यापेक्षा आज ब्रॉड सस्टेनेबल हेल्थ पॉलिसीवरती काम करण्यासाठी मागच्या 3 वर्ष मी केंद्रामध्ये होतो। 3 वर्ष EPS म्हणून हेल्थ डिपार्टमेंटला काम करत असताना या ज्ञानाचा उपयोग माननीय मुख्यमंत्र्यांनी करावायचा असा आणि राज्यातल्या नागरिकांना शेवटच्या घटकांपर्यंत 5 लाख रुपयाचा लाभ देण्याचा जी काही जबाबदारी माझ्यावरती अंमलबजावणी करण्याची, त्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे। तसं पाहायला गेलं तर एखाद्या समितीचं नाव मिशन असणं म्हणजे यामध्येच मिशन मोडवरती काम करावं लागेल या गोष्टीची मला कल्पना होती। गेल्या टर्म मध्ये सरकारच्या कार्यकाळामध्ये 900 हॉस्पिटल याच्यामध्ये एमपॅनल होते आणि आता 2031 हॉस्पिटल आमचे या योजनेमध्ये एमपॅनल झालेले आहेत, अंगीकृत झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त 2150 नवीन हॉस्पिटलला परवानगी देण्यात आली। साधारणतः 4180 हॉस्पिटलला आता आपल्याला एमपॅनल करायचंय। महाराष्ट्रातला हा आकडा भारताच्या सर्व राज्यांपैकी एक चांगला आकडा आहे, ज्यामध्ये शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी असलेले ग्रामीण भागातील, शहरी भागातील आणि महानगरपालिका क्षेत्रातील सर्व हॉस्पिटलला आपल्याला लोकांना 5 लाख रुपयाचा लाभ द्यायचा आहे। मी प्रथमतःच आपल्याला एक विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला ज्यांचं शुभ्र शिधापत्रिका आहे, ज्यांची केशरी आहे, ज्यांची पिवळी शिधापत्रिका आहे, त्यामुळं यामध्ये आता कोणताही व्यक्ती जो नोकरदार असेल किंवा उद्योजक असेल किंवा शेवटच्या घटकांपर्यंत जो लाभार्थी असतो त्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने शासन निर्णय निर्गमित केलाय। या योजनेचा शासन निर्णय 28 जुलै 2023 ला निर्गमित केला एकत्रीकरणाचा, परंतु त्याची खरी अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आज या दृष्टीने आढावा बैठक ठेवण्यात आली होती। माननीय जिल्हाधिकारी साहेब संतोष पाटील साहेब हे जुने आमचे मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये DCM ऑफिसमध्ये होते, आता ते इथं आले। CO मॅडम, ऐशिन मॅडम आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने थोडस वाईट वाटलं की प्रत्येक ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित असतात, कारण शेवटी त्यांच्या माध्यमातून ही योजना शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले जातात। महेशदादा बाहेर असल्यामुळे त्यांच्या सौभाग्यवती शिंदेताई इथं आलेल्या आहेत। त्यामुळं बाकी असो, साताऱ्यामध्ये एकूण 27,62,00,000 लाभार्थ्यांची संख्या आहे या योजनेच्या अंतर्गत, म्हणजे संपूर्णच ह्याच्यामध्ये, आणि 10,42,000 या लोकांचे कार्ड जनरेट झालेले आहेत। साधारणतः 38% हा आकडा आहे। कंपॅरेटिव्ह चांगला आकडा आहे, परंतु 62% आकडा जो 17,20,000 लोकांचा राहिला त्यासाठी मिशन मोडवरती काम करण्यासाठी थोडी CSC सेंटरची जी गती आहे ती व्यवस्थित नव्हती। 650 CSC सेंटर इथं असताना फक्त 150 CSC सेंटरनी ह्याचे लॉग-एडिंग क्रिएट केलेले। हा आकडा निराशाजनक आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्याच्यावरती नाराजी प्रकट केली आणि उद्यापासून आम्ही या मोहिमेला सुरुवात करत आहोत। DSO या योजनेचे खूप महत्वाचे प्रतिनिधी आहेत, मात्र त्यांच्यावरती सगळी जबाबदारी टाकली। उद्या परवा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची एकत्रित बैठक घेऊन या 4 दिवसामध्ये ते व्यवस्थापन करतायत की या सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना, शेवटच्या घटकाच्या लाभार्थ्यांना आयुष्यमानचे कार्ड कसे जनरेट करता येईल। जिल्हा परिषदच्या CO स्वतः असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी घेतली की अंगणवाडीच्या सेविका आणि आशा वर्कर यांची एकत्रित करून आगामी बैठक करून
जास्तीत जास्त आपल्याला कार्ड जनरेट करायचे आहेत, त्याचं व्यवस्थापन ते लवकर करत आहेत. आणि त्या बाबतीत मी समाधानी आहे की त्यांनी ऍक्शन मोडवरती येऊन केलं. कारण जेव्हा ते जिल्हाधिकारी सीओ म्हणून आपल्या कोल्हापूरला होते, त्यांचा अनुभव आहे. आणि कोल्हापूरचं जे 2-3 नंबरवरती, आता हे 15 नंबरवरती आहे स्टेटच्या कंपॅरिझन केलं तर आयुष्यमानच्या बद्दल. आता तर तो अनुभव आहेच आहे त्यांचा. त्यामुळं या ठिकाणी 10,671 लाभार्थी कालच्या 1 एप्रिल 2024 पासून 31 मार्च किंवा टिल टुडे पर्यंत 22 कोटी रुपयाचा निधी आम्ही हॉस्पिटलला दिलाय. ही आकडा आता आणखी लोक पेशंट वाढवतात अशी इच्छा नसते, परंतु शेवटी आजार आहेत, त्यामुळं आजारी माणसाला चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. 51 हॉस्पिटल याच्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहेत जे एमपॅनल आहेत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांची जी समिती, या ठिकाणी जिल्हा सहनियंत्रण समिती असते, त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव आमचे सीएस आहेत, परत आमचे डीसी वगैरे हे सगळे त्या समितीवरती आहेत. त्यामुळं या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या समित्यांनी जास्तीत जास्त जाहिरात करायची आणि जिल्हा यंत्रणेने ठरवलंय की जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना अवेअर करायची की कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला जाता येईल योजनेच्या. 15 नवीन हॉस्पिटल त्यांनी सूचित केलेले आहेत, ते पण आपण ताबडतोब इम्प्लिमेंट करणार आहोत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलंय की आपण 100 हॉस्पिटल कमीत कमी या योजनेमध्ये आले पाहिजेत, त्यासाठी त्यांचा प्रयत्न. डिसेंट्रलाइज केलं आम्ही, यांनी स्वतः आयडेंटिफाय करायचे, ऑडिटला वगैरे स्वतः यांनी सगळे इथे करायचे. आलेल्या लिस्टवरती आम्ही फक्त शिक्का मारतो, कारण ती ऑथेंटिक असते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी योग्य तो क्रायटेरिया तपासून सगळे ती यादी पाठवलेली असते, त्यामुळं आम्ही त्याला मान्यता देतो. मला वाटतं 81-80 हॉस्पिटल जर झाले तर एक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं काम उभं होईल. प्रामुख्याने मी कॅन्सरच्या पेशंटच्या संदर्भात आमची आणखीन चर्चा झाली. सीओ मॅडम आहेत, त्यांनी HP वॅक्सिनेशन किंवा पॅप्समेअरच्या वगैरे टेस्ट, मला आनंद वाटला की डीपीसीतून याची पूर्ण ऑलरेडी तरतूद झाली आणि त्यांनी 1 लाख पेशंटच्या रुग्णांची तपासणी देखील केलेली. अशी मला वाटतं पहिला जिल्हा की या ठिकाणी आम्हाला या मी बोलण्याच्या पूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळं या मोहिमेमध्ये आणखी गतिमानता वाढवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. काल परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांवर बसून आम्ही जी योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा हार्ट ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट, या तिन्ही ट्रान्सप्लांटला योजनेत घेण्याच्या पूर्वी सीएस जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. ज्या जिल्ह्यामध्ये एलिजिबिलिटी आहे, म्हणजे काय असतं, बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं इथलं कुठलं युनिट असेल मला माहित नाही इथं आहे का नाही ते, कारण मला नाही वाटत. कारण इथून पुण्याला जात असाल तुम्ही, पुण्याचे हॉस्पिटल, कोल्हापूरचे हॉस्पिटल, कोल्हापूरला पण बोन मॅरोचं नाही, हार्टचं नाही आहे, लिव्हरचं नाही आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल ती आयडेंटिफाय करून सगळी बऱ्यापैकी हॉस्पिटल घेतली. आता राहता प्रश्न घेतली सगळी जण. विनंती 2 मिनिट शांत राहा, माझं झाले की जाणं. आणि जे पुण्याला जातात तर पुण्यातले घेतलेले आहेत. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, पश्चिम महाराष्ट्राचे सगळ्यात लोक पुण्याला आहेत. मुंबईचे हॉस्पिटल आहेत, नाशिकचे हॉस्पिटल आहेत, नागपूरचे हॉस्पिटल आहेत, छत्रपती संभाजीनगरचे हॉस्पिटल, रिजन वाईज सगळे हॉस्पिटल आपण घेतले, कारण हे मेजर असतात ना, मायनर नाही. आणि त्याला हेच नाही, कुठले पेशंट असेल तर नाही करू. आणि इन केस तुम्हाला कधी वाटलं सुद्धा की असा पेशंट असेल तर आपल्या एनी कॉस्ट त्याला आपण मदत करू. सरकारची योजना असेल नसेल, परंतु आपले एनजीओ तेवढे सक्षम आहेत की जे माझ्यावर कार्यरत असतात. आकडेवारी सांगितली मी तुम्हाला सुरुवातीला सगळं सांगितलं मी तुम्हाला. 17,20,000 राहिलेले आहेत. तेच मी आजच्या बैठकीमध्ये आमचं सर्वानुमते एकत्रित ठराव झालाय की या ग्रामपंचायत पासून सगळ्या ठिकाणी पेशंटला आयडेंटिफाय होईल, कुठं शोधायला जाऊ नये. आणि ते त्यासाठी आम्ही सांगितलं. 51 हॉस्पिटल आहेत, 51 हॉस्पिटल आहेत, त्याची यादी तुम्ही देऊन टाका एका पत्रकारांना स्नॅप करून. 51 हॉस्पिटल
या आयुष्यमान भारत कार्डचा हे बघा, धर्मादाय हे लिमिटेशन आहे. त्याचं कारण आहे, धर्मादाय हॉस्पिटल किती आहे राज्यामध्ये? 458, 460, आणि आमचे हॉस्पिटल 2031 आहे. आता 4180 होणार आहे. त्यामुळे धर्मादाय हॉस्पिटलचे लिमिटेशन आहेत ना, कमी हॉस्पिटल आहेत. माझं हे मत आहे की राज्यामध्ये सगळं धर्मादाय व्हायला पाहिजे. हो, सगळं धर्मादाय व्हायला पाहिजे. धर्म हा नैतिकतेचा भाग आहे आणि तो पाळला गेला पाहिजे प्रत्येक रुग्णालयाने. माझं मत आहे किंवा एखादा पूल असेल तर तो झाला नाही झाला तर फरक पडत नाही. लक्षात घ्या, एज्युकेशन आणि हेल्थ या दोन गोष्टी अशा आहेत की भारत महासत्ता होणार असेल. मी खूप समाधानी आहे माझ्या कामाच्या संदर्भात. मी एवढ्या मोठ्या समितीचा अध्यक्ष आहे आणि जीव लावून काम करतो. शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी एका केसला मी हे करतो. कुणी मला वेळा समजेल तर हरकत नाही, मी ठार वेळा पण मी लोकांना मदत मिळवून देणार आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 51 हॉस्पिटलची लिस्ट तुम्ही घेऊन जा यांच्याकडनं. आणि त्यातले 5 इंजेक्शन नाही, आपण ते मॅन्डेटरी करतोय सगळ्यांना. उद्या परवा कॉर्पोरेट हॉस्पिटल जी असतील ना ती सगळी हॉस्पिटल, आता हे 5 हॉस्पिटल म्हणजे फार मोठं नाही ना स्ट्रेंथ. तर काही ऑपरेशन असतात स्टेटमध्ये टाकावे लागते आणि कुठल्या योजनेमध्ये बसत नाही. त्यासाठी कुठली रिनल किडनीला आपण 4.5 लाखाचं म्हणजे 4.5 लाख रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे. परंतु काही ऑपरेशन असतात स्टेट टाकावे लागतात. 17 एप्रिल 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केलाय, ज्यामध्ये कुठले पॅकेज घ्यायचे, काय घ्यायचे ते सगळे वैद्यकीय तज्ञांनी ठरवायचे. ते आम्ही काही ठरवणार नाही, त्याच्यात कुठलं इंटरफरन्स नाही. जेवढं काही त्यांना अधिकार वापरायचे तेवढं वापरायचे. टी पवारसाहेब इथं त्यांच्या अध्यक्ष आहेत, आता आलेले होते ते. त्यांच्या एम्पॅनल हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन आहे, त्यांना आम्ही घेतलंय. त्यामुळे ह्या प्रश्नाला सगळं येऊन जाईल. 2 महिन्यात सगळं सुधारून जाईल. पण सर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये चॉईस दिला जातो की म्हणजे स्कीम मध्ये बसणारी स्टेट आहे असं होतं पाहिजे. होतं ना, नागरिकांच्या मान्य आहे मला. मेडिकेटर स्ट्रेंथ व्हायला पाहिजे, अपग्रेड. मग तेच सांगतो तुम्हाला. एक सांगता, तुम्ही हे जे प्रश्न विचारताय ह्याला पूर्ण तिलांजली. मी त्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेण्यासाठीच येणार आहे की इम्प्लिमेंटेशन झालं का नाही एवढं सांगा. माझा दुसरा दौरा असेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही पहिल्याला विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर आहे बाबा. आता काय तुम्हाला निदर्शन आलं तर मला सांगा. त्यामुळं पॅकेजच्या बद्दल आणि आता जे काही झालंय ना ते इतिहास जमा करा. आपण क्लीन हँडने आलोय, आपण चांगलं काम करणार आहे, तुमची मदत लागणार आहे. धन्यवाद. मला वाटतं भरपूर प्रश्न झाले. कुठला की एखादा हॉस्पिटल तुम्हाला डिनाय करतात. मी अगदी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिल्यात की कालपर्यंतचा विषय वेगळा आहे, आज मी स्वतः इथे आहे आणि मी आन्सरेबल आहे. कुठला अध्यक्ष वगैरे ते पत्रकार परिषदेला सामोरं जात नाही. आणि आरोग्याच्या बद्दल पत्रकार परिषद घ्यायची म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की स्वतःची विकेट काढायची, कारण त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलून असे तोलून मोलून शब्द हे करावं लागतात. कारण एक शब्द तुमचा विनाकारण येऊ शकतो आणि मी डिलिबरेटली घेतो. त्याचं कारण आहे की आपलं काम आहे, आपली क्षमता आहे. तुम्ही आता सांगितलं मला एखादा पेशंट करा 25 लाखाचा, माझी तेवढी क्षमता आहे. नाही, तुम्हाला ते पूर्ण स्टडी नाही ते आम्ही आमचं फिलोर आहे. त्याचं कारण आहे तुम्ही तसं समजू नका. 80,000 पगार कमी नाहीये, परंतु निश्चित कमीच आहे. त्याचं कारण आहे की ते डॉक्टर आहेत. नाही, तुम्ही ऐका ना, ऐका, तुम्ही समजून घ्या, तुम्ही थोडंसं समजून घ्या. मी एका ग्रामीण भागातला आहे. तुम्हाला लक्षात येणार नाही का हे होत नाही पेशंट ह्याच्या, किंवा का डॉक्टर हे करत नाहीत. लक्षात घ्या, जर खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याला 5 लाख मिळत असतील तर तो कसा काम करणार 80,000? हा मला काम करून घ्यायचं. हो, लक्षात घ्या. तुम्हाला देतो मी 80,000 रुपये पगार. किती डॉक्टर देतो तुम्ही? चला. होत नाही ना, तुम्हाला माहित नाहीये. डॉक्टरांसाठी खर्च आहे सगळं. त्यांना मेडिकली याच्यामध्ये तुम्ही कमी गरीबाचं लेकरू असेल तरी शिक्षणासाठी पैसे लागतात बापू. त्याच्या वडिलाचं हे असतं. लक्षात. नाही, हे बघा भरपूर डॉक्टर आहेत आणि जे काही नाहीत करत त्याच्यावरती हे करतो. मी त्यांना पाठीशी कधीच घालत नाही. पण त्यातला मोठा लॅकून आहे की तेवढं पण पगार नाही त्यांना. 80,000 पण नाही. किती आहे पगार? 75,000. मला एक सांगा, तुम्ही काय म्हणणार? मला एक सांगा, तुमची अपेक्षा काय आहे की डॉक्टर तिथं असले पाहिजे, बरोबर नाही? बाकीचा इलाज कसा करायचा ते मी एक बोलून गेलो. तुम्हाला तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही. त्यांचे पगार का इन्सेंटिव्ह वाईज नाही दिले तर डॉक्टर काम करणार नाही, लोकांची सेवा होणार नाही. लोकांना काय घेतले नाही की तुम्ही पगार देता का फुकट करून घेता. डॉक्टर तिथं असले पाहिजे, उपचार झाले पाहिजे. त्यासाठी आमची ती स्वतःची कायम करण्याची पद्धत आहे आणि इतर राज्यांमध्ये ते झालंय. ते आपल्यामध्ये करावं लागतं. 3 लाखाच्या आसपास तरी पगार असला पाहिजे त्यांना, असा विषय.